नमस्कार मैत्रिणींनो, पुष्पा टीचिंग्स अँड डिझाईन्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज मी इथे बघा 7 ते 8 प्रकारचे डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे. आणि बघा हे जे डिझायनर ब्लाऊज मी इथे कस्टमरचे शिवलेले आहे. आणि हे डिझायनर ब्लाऊज मी लग्नाचे स्पेशल डिझायनर ब्लाऊज इथे शिवलेले आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे ते कशाप्रकारे मी शिवलेले आहे तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा इथे बघा एक जे ब्लाऊज आहे तर हे एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेला आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे ते पैठणी साडीवरचं ब्लाऊज आहे. आणि बघा बॅक साईडचा गळा मी अशा प्रकारे शिवलेला आहे. आणि इथे बटनसुद्धा शो बटनसुद्धा लावलेले आहे. त्यानंतर समोरचा जो गळा आहे तो मी इथे बघा गोल गळा शिवलेला आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे हे प्रिन्सेस कटचं शिवलेलं आहे. त्यानंतर इथे बघा हे जे ब्लाऊजची फिनिशिंग आहे खूप छान आलेली आहे. आणि शोल्डर वगैरे पण खूप म्हणजे अजिबात उतरणार नाही आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे ते 42 इंच चेस्टचं ब्लाऊज आहे. आणि बघा हे अशा प्रकारे मी इथे शिवलेलं आहे. आणि बघा बॅक साईडने बटनसुद्धा लावलेले आहे. आणि मस्त अशी फिनिशिंग या ब्लाऊजला आलेली आहे. तर हे जे ब्लाऊज आहे ते मी कस्टमरचं शिवलेलं आहे. त्यानंतर दुसरं बघा हे जे ब्लाऊज आहे तर हे बघा हे पार्टीवर ब्लाऊज आहे. आणि बघा इथे पूर्ण बाह्याला वर्क आलेला आहे. आणि हे बाही पूर्ण वर्कची शिवलेली आहे. त्यानंतर इथे बघा मी कप्स अटॅच केलेले आहे समोरच्या साईडने. आणि हे जे ब्लाऊज आहे तर ते इथे ट्रिपल असतं, म्हणजे इथे मी सॅटिनचा कापडचा यूज केलेला आहे. आणि पुन्हा कॉटनचं अस्तरसुद्धा लावलेलं आहे. म्हणजे 3 कापड मिळून हे ब्लाऊज इथे शिवलेलं आहे. आणि इथे नेटचं हे ब्लाऊज असल्यामुळे सॅटिनचं अस्तर लावलेलं आहे. आणि इथे बघा इथे मी कपसुद्धा अटॅच केलेले आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे ते मी इथे बॅक साईडच्या हुकचं शिवलेलं आहे. आणि हे सुद्धा प्रिन्स कटचंच ब्लाऊज इथे शिवलेला आहे. आणि जो समोरचा गळा आहे थोडा छान डीप असा शिवलेला आहे. आणि बॅक साईडचा गळा पण डीप शिवलेला आहे, पण अजिबात इथे उतरणार नाही आहे. आणि शोल्डर वगैरे छान इथे कमी घेतलेला आहे, तर ते अजिबात उतरणार नाही आहे. त्यानंतर बघा हे जे तिसरं ब्लाऊज आहे तर हे बघा हे एका धडीवरच्या साडीवरचं ब्लाऊज आहे. आणि इथे बघा हे पण मी इथे प्रिन्स कटचं शिवलेलं आहे. आणि इथे बघा जो बॅक साईडचा गळा थोडा माठ शेपचा घेतलेला आहे, मटका गळ्या शेपचा थोडा घेतलेला आहे. आणि डीप असा हा गळा शिवलेला आहे. आणि बॅक साईडने थोडं मी इथे लटकनसुद्धा दोरीसुद्धा अटॅच केलेली आहे. आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे बोटनेकचं ब्लाऊज आहे. आणि बोटनेकला मी बघा छान सुंदर अशी बॅक साईडने डिझाईन केलेली आहे. आणि इथे बटनसुद्धा अटॅच केलेले आहे. आणि हे धडीवरच्या साडीवरचं कस्टमरचं ब्लाऊज आहे. तर मी इथे अशा प्रकारे बोटनेक करून इथे गळा शिवलेला आहे. त्यानंतर समोरचा गळासुद्धा बघा मी गोल शिवलेला आहे. आणि इथे प्रिन्स कटचं हे ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. आणि याच्या बाह्या आहेत त्या मी इथे 9.5 इंचच्या शिवलेल्या आहे. बघा बाह्याची फिनिशिंग छान आलेली आहे. आणि ब्लाऊज पण फिनिशिंगला छान आलेलं आहे. त्यानंतर इथे बघा अजून एक मी इथे बघा जे ब्लाऊज आहे हे सिंपल गोल गळ्याचंच ब्लाऊज आहे. आणि इथे बॅक साईडने मी थोडी इथे लेस अटॅच केलेली आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे ते इथे 9 इंच बाहीचं ब्लाऊज आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे ते कटोरी ब्लाऊज आहे. तर मी इथे या ब्लाऊजला कटोरी शिवलेली आहे. आणि हे 32 इंच साईजची कटोरी आहे. तर बघा छानशी अशी कटोरी इथे तयार झालेली आहे. त्यानंतर बघा इथे बघा जी कंबर आहे ती 28 इंच आहे. तर अशा प्रकारे बघा हे जे कटोरी ब्लाऊज आहे ते मी एका कस्टमरचं शिवलेलं आहे. तर मैत्रिणींनो बघा छान अशी फिनिशिंग या ब्लाऊजला आलेली आहे. आणि मस्त असं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे बघा हे जे एक ब्लाऊज आहे तर हे बघा हे पण एका कस्टमरचं मी इथे शिवलेलं आहे. आणि हे जे गळा आहे बॅक साईडचा गोल शिवलेला आहे. आणि गोल हा डीप गळा शिवलेला आहे. आणि त्यानंतर इथे बघा मी गोल्डन कलरची पायपिंग लावलेली आहे. इथे मी कोणत्याच प्रकारचा लेसचा यूज केलेला नाही आहे. त्यानंतर समोरच्या साईडने सुद्धा मी इथे गोल्डन पायपिंग अटॅच केलेली आहे. आणि शोल्डर पण छान इथे कमी घेतलेला आहे, जेणेकरून बघा गळा हा उतरणार नाही आहे. आणि इथे बघा इथे हे जे ब्लाऊज आहे ते सुद्धा प्रिन्सेस कटचं मी इथे शिवलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे फिनिशिंग आलेली आहे. आणि हे जी बाही आहे ती मी इथे 10.5 इंच शिवलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे हे 6 ते 7 ब्लाऊज मी इथे शिवलेले आहे. आणि बघा हे जे ब्लाऊज आहे ते मेझरमेंटला घेतलेलं आहे. आणि बघा हे पण ब्लाऊज मी शिवलेला आहे. तर बघा याची पण फिनिशिंग खूप छान आलेली आहे. आणि हा जो गळा आहे तो गोल गळा मी घेतलेला आहे. आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे त्याच कस्टमरने इथे मापाला आणलेलं आहे. तर बघा
मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे 7 ते 8 ब्लाऊज मी इथे शिवलेले आहे आणि मस्त अशी ह्या ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा आलेली आहे. तर तुम्हाला हा जो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट नक्की करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. आणि यानंतर मी इथे बघा शिवण क्लासचे पण व्हिडिओ चालू करणार आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. आणि बघा, हे जे चॅनल आहे माझं पुष्पा स्टिचिंग अँड डिझाईन्स, या चॅनलला नक्की एकदा भेट द्या आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक एक नक्की करा. धन्यवाद.